नमस्कार, मी अमोल देशमाने। नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। व परिसरामध्ये सुरू झालेल्या पावसाने विष्णुपुरी जलाशय तुडुंब भरले असून त्यामुळे जलाशयाचे 8 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। गुरुवारी रात्री उशिरा जलाशयाचा पहिला दरवाजा उघडला आल्यानंतर पावसाच्या पाण्याचा ओघ पाहता शुक्रवारी रात्रीपर्यंत टप्प्याटप्प्याने 8 दरवाजे उघडण्यात आले। पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून जिल्ह्यासह शहरात पाऊस सुरूच असून परतीच्या दमदार पावसाने लहान मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत। तर गोदावरी नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत असल्याने आगामी वर्षातील पिण्याच्या प्रश्नाचा प्रश्न निपटलेला आहे। सध्या नदीकाठच्या रहिवाशांना जिल्हा प्रशासनाने अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। विष्णुपुरी जलाशयाच्या प्रकल्पाच्या अपस्ट्रीम भागामध्ये मुदगल बंधारा, मुळी बंधारा आणि दिग्रस बंधारा हे भरल्यामुळे इथून मोठ्या प्रमाणात पाणी गोदावरी पात्रात सोडलेले आहे। जवळपास 87,000 क्युसेक्स विसर्ग हा दिग्रस बंधाऱ्यातून सोडण्यात आलेला आहे आणि पूर्णा नदीमधून 30,000 ते 35,000 क्युसेक एवढा विसर्ग गोदावरी नदीपात्रात येत आहे। त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाच्या 18 दरवाजापैकी 8 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामधून 1,17,000 क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे आणि 2 ते 3 पासून विसर्ग सोडल्यानंतर आता लेवल उतरत आहे। त्यामुळे पुढचा गेट उघडण्याची वेळ सध्या तरी नाही। गोदावरीच्या या पुरामुळे श्रावस्तीनगर, कवठा, नवाघाट इत्यादी सखल भागामध्ये पाणी साचले असून काही लोकांना महानगरपालिकेच्या गोदावरी जीवरक्षक दलाच्या सदस्यांनी रेस्क्यू केलेला आहे। घरामध्ये पाणी साचल्यामुळे हे लोक घरामध्ये अडकून पडले होते। राजू ओसेकरसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र। परतीचा पाऊस मराठवाड्यात दमदार बरसत आहे। या अति पावसामुळे हाताशी आलेली पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहे। मूग, उडीद व सोयाबीनसारखी लवकर येणारी पिकं पावसामुळे प्रभावित झाली आहेत। हे तुगाव या गावातील सोयाबीनचे शेत आहे। हाताशी आलेले पीक पावसामुळे असे बर्बाद झाले आहे। ज्या शेतात जवळपास 100 क्विंटल सोयाबीनचा उतारा मिळण्याची शक्यता होती तेथे आता हाती काहीच येणार नाही। केलेला खर्च 50,000 सुद्धा मातीत मिसळला आहे। असे जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अद्यापही महसूल विभागाकडून पंचनाम्याची सुरुवात सुद्धा झाली नाही। शेतकरी पुरता खचला असून आता सरकारकडून मदतीची अपेक्षा करतोय। दिली जाणारी रक्कम तोकडीच असेल तर शेतकऱ्यांनी आपला व्यवहार कसा भागवावा ही चिंता त्यांना सतावित आहे। पावसामुळेच खराब झालेलं आहे। अगोदर कधी झालाच नाही एवढा पाऊस असा। आज 10 वर्षापासून पाणीच नाही। यालाच पाणी नाही तर काय पिकाला जेमतेम कसं करीत काही ठिकाणी आली, काही ठिकाणी तरी वाळूनच गेले होते। सुकाच दुष्काळ झाला होता। याच्याकडून काही सरकारनं आम्हाला मदत द्यावा येऊन, पण अद्यापर्यंत तहसीलचे लोक मंडळ अद्यापर्यंत कोणीच आलेलं नाही। पहिले तुम्हीच आलेले आहे आमच्याकडे। नुकसान भरपाई लवकर मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व तो रब्बीसाठी काही तरतूद करू शकेल। आता सर्व पीडित शेतकऱ्यांचे लक्ष सरकारी मदतीकडे लागले आहे। थुगाहून आशिष पवारसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र।